देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयामध्ये कॅमेरावर बोलतो मंत्रालयामध्ये एक मीटिंग कॉल केली होती. ते सगळं मोठे मोठे सूट बूट घालून आलेले ऑफिसर्स होते, त्यांचे सगळे आमदार होते. सगळ्यांना विचारलं अतुल साहेबांना, हो साहेब तुम्ही जो निर्णय घेतील आम्हाला मान्य आहे. संजय शिरसाट होते आमदार, नाही साहेब तुम्ही जसं आम्हाला पाणी पाहिजे तुम्ही जे निर्णय. मी म्हटलं नाही साहेब, स्कीम इतकी चांगली असेल तर तुम्ही नागपूरला घेऊन जा ना पहिले. बोलणारा इम्तियाज जलील होता त्या मीटिंगमध्ये. असं चिडले देवेंद्र फडणवीस, फाइल उचलले, बोले औरंगाबाद को अब 10-20 साल तक. मी म्हटलं असं काय रॉकेट सायन्स आहे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे सरकारचं डिपार्टमेंट आहे ते करू शकत नाही आणि ते हे करणार आहे, सुभाषचंद्र गोयलची कंपनी करणार आहे. असं काय रॉकेट सायन्स आहे की तुम्ही त्यांच्या हातात हे देता आहे करके. मी माझा विरोध कायम ठेवला. माझ्यावर इतकं दबाव आणले होते, इतकं दबाव सगळ्या रीतीने. फायनान्शियल मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हणायचे अरे साहब उनके पीछे कहीं को पड़े हुए आपको फंसा देंगे ज़बरदस्ती करके. अरे यार मरना तो है उसमें, क्या डरेंगे इनसे, ये लोगों से, उसके चोरों से क्या डरने का है करके. मग मी निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की फक्त एकटा माझ्या विरोधामुळे मी त्या कंपनीला इथे आणू दिले नाही. आणि अल्टिमेटली 2014ला जी मागणी केली होती की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ते काम द्या, तुम्ही 2018मध्ये ते काम दिलं.